श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर सकाळी संध्याकाळी स्वयंपाकामध्ये काय बनवायचं ना, हे खूप मोठा प्रश्न पडलेला असतो. त्याच्यासोबतच नाश्त्यासाठी पण काय बनवायचं ना, हे खूप मला तर मोठं टेन्शन असतं. रात्रीच विचार करून ठेवावा लागतो, उद्या सकाळी नाश्त्याला काय बनवायचं. रोज पोहे उपीट खाऊन तर मला खूप कंटाळा येतो आणि इडली डोसा वगैरे बनवायचं म्हटलं ना, तर पचनधारेचे खूप नखरे असतात. हे पाहिजे, त्याच्यासोबत ते पाहिजे. त्यामुळे मी त्याच्या नादी जास्त करून लागतच नाही. पण परीसाठी स्वामीसाठी ना नाश्ता काहीतरी करावाच लागतो. त्यामुळे आज ना घावन बनवायला घेतले होते. तांदळाचं पीठ थोडंसं शिल्लक राहिलं होतं. तेच म्हटलं थोडे घावन बनवूया, कारण आम्ही तिघंच जण नाश्ता करायला होतो. त्यामुळे 4च घावन बनवले. आणि हे घावन ना गरम गरम असतील त्यानं परीला आणि स्वामीला जर असंच फक्त भरवले घावन ना, तर ते खूप दोघं आवडीने खातात. त्यामुळे ना तर बाकी काय बनवायला पाहिजे त्याच्यासोबत याचं काही टेन्शन नसतं. घावन बनवून घेतले, त्याच्यासोबत ना खाण्यासाठी चहा बनवला, बाकी काही बनवलं नव्हता. त्या दोघांना देऊन घेतलं. नंतर मी चहा आणि घावन नाश्ता वगैरे करून घेतला. बाकीची सर्व कामं करायची होती ना, नाश्ता झाला तीही करून घेतली. नंतर दुपारच्या स्वयंपाकासाठी ना अख्खा मसूर वगैरे आणि थोडी अंडी वगैरे एका साईडला उकडवायला घातली होती. बाकीचं भात वगैरे बनवून झाला होता. चपाती भाकरी काहीतरी बनवायचं होतं. पहिलं इथं आमटीला वगैरे फोडणी घालून घेतली आणि भाकरीचं पीठ सगळं संपलं होतं. त्यामुळे दळण करायचं होतं. थोडं स्वयंपाक चालूच होता, त्यामुळे मध्ये मध्ये इथं दळणही करून घेतलं, कारण थोडं संध्याकाळसाठी ना भाकरी तर बनवायची होती. हल्ली सलग 2 ते 3 दिवस ना चपातीच आहे आणि चपातीचं पीठ पण ह्यावेळी खूप खराब असल्यामुळे ना चपाती पण खायला कंटाळा येतो. त्यानंतर छान अख्खा मसूर वगैरे बनवून घेतला. इथं अंड्याची छान ग्रेव्ही बनवलेली, थोडीशीच बनवली होती पण खूप छान झाली होती. त्याच्यानंतर ना चपाती खायचा कंटाळा आल्यामुळे थोडंसंच पीठ राहिलं होतं. 3च घावन होतील एवढंच पीठ होतं. त्यामुळे दुपारच्या जेवणाला घावनच बनवून घेतलं आणि त्याच्यावरच दुपारचं जेवण करून घेतलं. त्यानंतर ना परीच्या टाळूंचे कपडे बरेच दिवस विस्कटले होते. मी काय घडी करत नव्हती, कारण किती घडी केलं ना तरी व्यवस्थित काय ठेवतच नाही. त्यामुळे ना स्वतःच इथं आपले कपडे घडी करून ठेवत होते. त्यानंतर रात्रीच्या जेवणाला छान असं अंडं घालून भात बनवला होता. चला तर सर्वांना